नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सगळ्यांना माहितीच आहे की मी गावी आली आहे शिमग्यासाठी. सकाळी सकाळी सगळ्या देवांचं दर्शन घेऊया. माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुळ भाषी. सकाळी सकाळी पहिलं काम म्हणजे कपडे धुणे आणि ते वाळत घालणे. कारण ना थोडं हलकं ऊन असतं ना, तेव्हा उन्हामध्ये वाळत घातले ना की छान वाळतात कपडे. आणि जास्त कडक ऊन झाल्याच्या नंतर त्याचा रंग निघून जातो, उडतो म्हणजे कलर. त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच कपडे सोबत घालतो आणि म्हणजे कडक ऊन होण्याच्या आतमध्ये ते काढून पण घेतो, संध्याकाळपर्यंत ठेवतच नाही. म्हणून लवकर हे पहिलं काम करून घेतो. आणि बिट्टू गावाला गेला, खूप दमलेला, त्याच्यामुळे आज बिट्टूने अंथरूण ओले केलेलं, त्याच्यामुळे मला ती गोजरी धुवावी लागली सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आम्ही गावी आलो आणि माझं बिट्टू बघ लगेच रंगपंचमी खेळायला गेला. काय खेळलं एवढं सेज? कलर नाही लावला? हां, मग काय करत होते? भिजवत होते का एकमेकाला? बिट्टू बघ रंगपंचमी खेळून आलाय. आता आम्ही गोट्या खेळतोय म्हणतोय. कपडे ओले कपडे काढून ठेव बाबू. तर आम्ही आता शिमग्याला आलोय गावी. चला चहा नाश्ता करूया. खूप उशीर झालेला आहे कारण रात्री उशीर आल्यामुळे उशिरा सकाळ झाली आहे. आज आमच्याकडे नाश्ता आहे चहा आणि आंबोळी. आमच्या सगळ्यांना चहा आणि आंबोळी हा नाश्ता खूप आवडतो, त्याच्यामुळे आईने आमच्या आधीच पूर्वतयारी करून ठेवली होती. आंबोळीचं पीठ रात्रीच म्हणजे करून ठेवलेलं होतं. मग सकाळ सकाळ मस्त दीप्ती गरम गरम आंबोळ्या बनवते चुलीवरती आणि आम्ही सगळे इकडे, आम्ही नाही सगळे खायला बसलेत. आम्ही दोघी नंतर बसलो. आहे त्याला भरपूर आहे. अक्षय भाऊ देते ना 7:15 आला. 8:20 चालू. सकाळपासून उगाच थांबले ते लोक कालपासून. तो ओमनीवाला ग होता बघ तो. डायरेक्ट पेंट करून आधी काढायला लागेल तर डायरेक्ट सगळं चुकून जाईल. मग काय बरोबर तेच बोलला आता काढायचं. सूर्य बिर्य ते आहे ते कुठं कुठं ठेवलेले आहेत ना, मी तुला पाठवलेले. असं एक नाही एक जोडी पण काढायची. ते काय सोपं आहे, फक्त गोल गोल करायचं. तेच ते जोडी ते नाही गर्ल बॉय असं. नारळ दोन पडले कधी पिकून कुठे साठी स्पेशल मच्छी आणली. काय दीप्ती नाव? करली. करली. दीप्तीला आवडते गावची करली म्हणून आणली आणि दीप्तीच बनवणार आहे करली. आईंनी बघा इकडे करलीला सगळी मस्त मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे. कोकम आगळ सगळा मसाला मस्त लावून ठेवला आहे. तर आता मीच मच्छी फ्राय करते. आईने मस्त मसाले लावून ठेवले होते. आता मग हे बघा आता रव्यामध्ये मस्त अशी घोळवली आणि आता तव्यामध्ये घालणार, चुरचुरीत कुरकुरीत करणार मच्छी छान अशी. मस्त तव्यावरती चुरचुर आवाज येतोय छान. दीप्ती चपात्या लाटत होती, तोपर्यंत म्हटलं मी चपात्या शेकवते आणि इकडे मच्छी पण फ्राय करून घेते. दोन्ही कामं एकदम होतील. बाकीचं सगळं झालं होतं करून, अंड्याचं कालवण वगैरे सगळं झालं होतं. मच्छीचं सार पण आईने बनवलं, भात वगैरे सगळं रेडी होतं. म्हटलं चला ही 2 कामं एकसाथ करूया म्हणजे पटकन मोकळ्या होऊ. काय बोलतं? नाही मी व्हिडिओ करतो. काय करू? मच्छीवरती झाकण ठेवा. अच्छा झाकण ठेवू. ही बघा कुरकुरीत अशी मच्छी चालू आहे. इकडे चुरचुर चुरचुर कुरकुर कुरकुर आवाज येतोय. इकडे चपाती शेकवण्याचं पण काम चालू आहे, म्हणजे मी भाजते चपाती. मच्छी कशी कुरकुरीत झाली, मस्त आवाज येतो ना, चुरचुर चुरचुर छान वाटते. अशीच कुरकुरीत करायची म्हणजे खायला छान लागते. मला आवडत नाही पण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी पण छान बनवायची. कुरकुरीत मच्छी असेल ना तर चांगली लागते. नरम नरम काही चांगली लागत नाही. मी खाते, सगळ्या नाही खात पण सुरमई पापलेट खाते, छान लागते. झालेलं आहे मच्छी, चपाती, अंड्याचं कालवण, इकडे मच्छीचं कालवण, असं सगळं स्वयंपाक बनवून झालेलं आहे छानपैकी. आम्ही थोडंसंच तेल लावतो, जास्त तेल लावलं इकडे बाहेर चालत गप्पा गोष्टी. बघा गावी आल्यानंतर असे सगळे एकत्र बसतात, गप्पा गोष्टी करतात, आई वडिलांसोबत मुलं बसतात, छान एकत्र कुटुंब मस्त वाटतं. मुंबईत सगळे आपल्या म्हणजे कामाच्या धावपळीत असतात, गावी असा निवांत वेळ मिळतो म्हणून कधीतरी गावी जायचं. हे काय आहे तर हे राई आहे, राई मोहरी लावली आईने. कुठे आहे ते झाड? मग
मोहरीची फुलं आहेत, हे शेंगे त्याच्यात मध्ये मोहरीचे दाणे असतात. एवढं ऊन पडलंय बाप रे. गोधडी मगाशी धुतली तरी सुकली, एवढं ऊन पडलंय. रखरखीत मार्च महिना असं चाललाय, पुढे कसं व्हायचं. सगळे मस्त जेवायला बसलोय बघा. मी अंड खाते कारण मला ती मच्छी आवडत नाही, बिट्टूला पण आवडत नाही. मग बिट्टू आणि माझ्यासाठी आम्ही अंड बनवलं होतं. आता मस्त सगळे एकत्र जेवायला बसलोय. आई पप्पा वरती बसलेत कारण त्यांना ना मांडी घालून खाली बसता येत नाही, दोघांना पण कमरेचा त्रास आहे त्याच्यामुळे. आता हे इकडे आम्ही दोघी जावा मिळून काय करतोय तर आम्ही इकडे ना चुलीच्या इकडे जी भिंत आहे अर्धी त्याला आम्ही ब्राऊन कलर दिला होता. तर दीप्तीच्या आणि अक्षभाऊंच्या डोक्यात असं आयडिया आली की आपण त्याच्यावरती वारली पेंटिंग करूया. सकाळी त्याच्यावर आम्ही चर्चा केली होती नाश्ता करताना. तर म्हटलं चला ड्रॉइंग करून घेऊया. आधी खडूनी ड्रॉइंग करून घेतोय कारण डायरेक्ट पेंट करायचं म्हटलं की नक्की चुकणार आणि मग म्हणजे सगळं खराब दिसेल त्याच्यानंतर. मग काय एकदा पेंट केल्याच्यानंतर ते पुसल्या जात नाही, त्याच्यामुळे मग आम्ही असं मस्त असं खडूनी सगळी चित्र असं ड्रॉ करून घेतली. आधी आम्ही काढून घेतली सगळी खडूनी चित्र. छान असं भरपूर सारी चित्र काढली. ठरवलं होतं म्हणजे थोडंसं असं काढू तसं काढू, पण नंतर मोबाईल बघता बघता एक छान छान आयडिया आल्या मोबाईलवरती बघून. मस्त मस्त आम्ही चित्र काढली दोघींनी मिळून. भाऊंनी वरची बॉर्डर करायला हेल्प केली, भाऊंनी ती बॉर्डर मस्तपैकी पूर्ण केली. पेंटिंग चालू आहे. आमच्या दीप्तीने काय काढलं तिथं, जात्यावरची बाई काढली. जात्यावर काहीतरी दळण दळते ना, काय काढलं. इकडं तबला वाजवतात दोघं जण. इकडे नारळ काढलाय, इकडे गवत काढलंय, इकडे पक्षी काढलेत आणि तिकडे विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायका दाखवल्या. तिकडे घर आहे, प्रत्येक काय लाकडं नेतात दोघं जण. इकडे जातं चाललंय दळण भेळ संध्याकाळी. आईला दळण पाहिजे वड्यांचं संध्याकाळी भेट टाकायचं, डायरेक्ट पीठ टाकायचं बाहेर, लगेच भाकरी रेडी. घर काढलंय आणि झाड काढलंय. कसलं आंब्याचं झाड आहे, मोहर आलाय तसा. आंबे नाही पकडले तर. ही पोरगी छोटी हा लुलू आहे आणि बेबा आहे. बेबाच्या डोक्यावर भारी दिले. बेबा आणि बेबाची मम्मी आहे. नाही तिकडे बेबा नारळ जमा करते ग. हा ही काय. लुलू आपल्या आतू सोबत चाललाय. चित्र आमची काढून झाली, त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो, चहा वगैरे पिलो आणि तयारी करायला सुरुवात केली. कारण आता आम्ही चाललो आहे पालखीला. आमच्या चुलत सासऱ्यांच्या घरी पालखी असते वस्तीला, तिकडे चाललो होतं आम्ही. तिकडे आमच्या सगळ्यांना जेवण आहे, त्याच्यामुळे आम्ही आज जरा फ्री होतो. चला झालं आवरलं गेलं बाबो, आपणच लेट झालोय. चला मी वेदाला बघितलं, म्हटलं ना आवरलं वाटतं अजून. हे काय इथून बघा. इकडे पालखी वस्तीला असते, यांच्या घरी खूप सुंदर घर होतं यांचं. आणि इकडेच सगळी मंडळी जमा झाली होती, त्याच्यामुळे इकडेच सगळे भेटले. इकडेच सगळ्यांना कसे आहेत काय बरेच वगैरे विचारपूस करून झालेली आमची. ही आमच्या ग्रामदेवतेची पालखी आहे, म्हणजे पालखीतले सगळे आमचे ग्रामदैवत आहेत. बघा ना, नेहमी आपण मंदिरामध्ये जातो देवाच्या पाया पडण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आज देव घरी आलेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. किती सौभाग्याचा क्षण आहे. हे दादा आहेत ना, ते देवाला नैवेद्य दाखवतात. देव आपल्या घरी आलेत. आपण तर रोज जेवतोच, तर आज आपल्याला देवाला पण जेवायला घालणं आपलं कर्तव्यच आहे, कारण देव आपल्या घरी आलेत म्हटल्याच्या नंतर. तर असं आम्ही सगळे ज्यांच्या घरी जाणार देव, म्हणजे सगळ्यांच्याच घरी देव जातात, सगळेजण असं देवाला नैवेद्य दाखवतात छान मस्तपैकी. जे म्हणजे आपल्याला आवडेल आपल्या आवडीचं बनवतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात. खूप छान वाटतं खरंच. म्हणजे ही सगळ्या प्रथा परंपरा आहेत ना, खूप सुंदर आहेत. ही सगळी संस्कृती छानच आहे कोकणातली. तर आता आम्ही दोघी पण देवाचे आशीर्वाद घेतो, नमस्कार करून घेतो. यावर्षी शिमग्याला आल्याच्यानंतर पहिल्यांदा पालखी समोर आलेली आहे, तर छान आशीर्वाद घेऊया. घरी येते पालखी सगळ्यांच्याच येते, पण तेव्हा एवढी घाई गडबड असते ना, त्यापेक्षा मला असं वाटतं असं आपण दुसरीकडे कुठेतरी आलो ना तर आरामात आशीर्वाद घेता येतो, छान वाटतं. जिकडे वस्तीला पालखी असते ना तिकडे जरा व्यवस्थित शांततेत आशीर्वाद घेता येतो. आणि आता वेळ आहे आपल्या जेवणाची. तर इकडे छान अशी मस्तपैकी जेवणाची म्हणजे व्यवस्था केलेली होती प्रसादाची. सगळ्यांसाठी अख्ख्या गावासाठी जेवण होतं. आणि ही ना म्हणजे आवडली मला ही जी पद्धत आहे ती. सणासुदी जरा असं थोडासा आपल्याला पण वेळ मिळतो ना, आपण जरा वेळ काढून येतो बाहेर, सगळ्यांना भेटतो, गाठीभेटी होतात. त्याच्यामुळे असं सार्वजनिक जेवण वगैरे असलं ना तर मस्त वाटतं, छान वाटतं.
इकडे माझा बिट्टू बघा, दुसरी पंगत चालू आहे तरी बिट्टू जेवतो. एवढं बिट्टूला जेवण आवडलं ना. बिट्टूला पंक्तीत जेवायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. किती जेवते, एवढं नको खाते, भरपूर जेवते. भरपूर जेवते. काय काय आहे, वाटाण्याची भाजी, पालेभाजी आहे, कोबी, लोणचं, मिरची, डाळ भात, जिलेबी. बाबू झाला गेला काय वरती भुंगा भुंगा चाव याला याच्या कानात बस. बिटू किती खाल्लास? 3 भात. जेवण वगैरे घरी आलं. आता पेंटिंग करायचा विचार आहे भिंतीवरती. बघूया की झोपायचं काय म्हणतात मॅडम, जाऊबाई काय म्हणतात ते बघूया. तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी. आम्ही मगाशी काय पेंटिंग केली ती. आपण पेंटिंग बघू आता. बनवलेली आम्ही ड्रॉइंग करून घेतले खडूनी. त्याच्यावरती पेंट करायचं आहे. बघूया कधी, आता की उद्या. आताच करायला पाहिजे, आत्ताच वेळ आहे, उद्या नाही मिळायचा टाईम. हा उद्या पण जायचं ना पालखीकडे. हा आजचा दिवस असा आमचा छान गेलेला आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. जर पेंटिंग केली तर त्याचा व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेन.